पण त्याचं बाकीचे इतर विषयांवर बोलायला मला थोडंसं तेवढं सुचत नाही, जड जातं जरा. कारण मी म्हणजे ते काय म्हणता येईल शिकवण्यातला शिक्षक, शिकवण्यातला शिक्षक आहे थोडासा. विषय एवढाच आहे की म्हणजे मला असं वाटत होतं की याची गरज नव्हती करायला पाहिजे. आपण इथं जमलोय सगळे, म्हणजे ऑलमोस्ट वर्ष झालंय, डेट मे मध्ये डेट झाली, तेच म्हणजे ऑलमोस्ट वर्ष झालंय. आणि वर्षभरामध्ये ज्या पद्धतीनं हालचाली व्हायला पाहिजे होत्या त्या पद्धतीनं नाही झाल्या, म्हणून आपल्याला सगळ्यांना इथं जमावं लागतं. तर म्हणजे हीच ॲक्च्युली जमणं हीच दुःखाची गोष्ट आहे. म्हणजे सरकारनं आपल्याला त्यासाठी भाग पाडलं, पण ठीक आहे, हरकत नाही. असं म्हणतात की आपल्या हक्कासाठी आपण नाही लढणार तर कोण लढणार. आणि म्हणजे कुठतरी म्हणजे असं लहान लेकरांना घेऊन आल्यात ताई, आणि तिथे एक दिसतंय मला तिकडे एक लहान लेकरांना घेऊन सोबत आला. म्हणजे ही जी जिद्द आहे, अशा जिद्दीचे शिक्षक जर उद्या शाळेत असतील तर मला नक्कीच वाटतं की म्हणजे उद्याचा महाराष्ट्र चांगल्या लोकांच्या हातात. जो आपल्या हक्कासाठी लढतो तो शिक्षक उद्या चालून जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना नक्कीच तुमच्या माध्यमातून काहीतरी चांगलंच जाणार आहे, चांगलं शिक्षण जाणार आहे. आता बाकीचं खूप काही असं म्हणजे सर बऱ्यापैकी बोलले. मी एवढंच म्हणेन की जोपर्यंत आपल्याला जे भेटत नाही तोपर्यंत इथून उठायचं. थोडीफार मी असं म्हणेल की त्रास होईल, थोडीफार दैन होईल, झोपण्याची म्हणा, जेवणाची म्हणा, ती सगळी जबाबदारी आम्ही घेतोय. आमच्यासारखे लोक असतील त्या बाबतीमध्ये तुमची दैन होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ, पण झाली तरी उठायचं नाही. आपल्या हक्कासाठी आपल्याला इथं आता बसायचंच आहे. म्हणजे जोपर्यंत जे आपण म्हणतो की जे आपल्याला पाहिजे ते घेऊनच जायचं. मग दिवसांदिवस तुम्ही जास्त लोक तुम्ही इथं जर बसून राहिले तर दिवसांदिवस येणाऱ्यांची संख्या पण काय होईल, वाढेल. जर जे आले त्याच्यातले जर निघून गेले तर मग संख्या वाढणार. तर बसून राहा, जोपर्यंत आपल्याला जे भेटत नाही तोपर्यंत बसून राहा. आम्ही तुमच्या सोबतच आहोत, ठीक आहे. समजा मी आज आलोय, माझ्या टीमचे बरेच लोक आमचे म्हणजे बापू सरांची टीम, माझी टीम एकच आहे बरं का, वेगळी नाही. तर आमच्या टीमचे आणखी बरेच लोक, समजा अशफाक शेख सर पण आले, थोड्या वेळात आबूस सर पण येत आहे, चौरे सर पण येत आहे, म्हणजे बरेच जण इथलचे पुण्यातले आहेत. तर ज्या काही आमच्या पद्धतीनं जे काही सहकार्य, मी असं म्हणेल आंदोलनाला सहकार्य म्हणण्यापेक्षा मी असं म्हणतोय की आंदोलन आपलं आहे, तुमचं नाही, आपलं आहे. मीच तुमच्यातला आहे जेणेकरून आपण याला सगळे मिळून यशस्वी बनवण्याचा प्रयत्न करूया. ज्या काही मागण्या आहेत सरांनी त्या मांडलेल्या आहेत, त्या जातील म्हणजे आंदोलनामध्ये त्या मागण्या कशा पद्धतीनं मांडायच्या, मागण्या काय असल्या पाहिजे, याच्यातला एक्सपर्ट मी नाही आहे. याच्यातले एक्सपर्ट तुषार देशमुख सर असतील किंवा आणखी त्यांची जी टीम असेल, याच्यातले ते एक्सपर्ट आहे, ते चांगल्या पद्धतीने ते मांडतीलच. पण आपलं काम आहे की आपल्याला त्यांच्या पाठीमागं मोठ्या संख्येनं उपस्थित राहता आलं पाहिजे, मोठ्या संख्येनं आपण इथं असलो पाहिजे, टिकून राहिलो पाहिजे. नाही तर मग आज जवळपास समजा 100-150 लोक आहे, उद्या त्याच्यातले 5-50 गायब झाले, असं नाही व्हायला पाहिजे. टिकून राहावं लागेल. उद्या 5-50 काय झाले पाहिजे, आणखी वाढले पाहिजे. ज्या दिवशी संख्या दिवसांदिवस वाढेल, तुम्ही इथं आलात, तुम्ही थोडंफार तुमच्या पद्धतीने, मी असं म्हणतो सोशल मीडियावर तुम्ही त्याला व्हायरल करा. सोशल मीडियाचा जमाना आहे, सगळ्यांनी म्हणजे आम्ही इथं आलो, थोडंफार इमोशनल अपील करा सगळ्यांना की इथं आलोय, तुम्ही पण या. तुमच्या आजूबाजूचे जे काही तुमचे आता इथं बसलेल्यापैकी मी असं म्हणतो प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या बीएड कॉलेजचं वेगळ्या कॉलेजच्या असतील, बऱ्याच तुमच्या बीएड कॉलेज पण असतील, तिथून लोकांना बोलावण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आंदोलनाला बोलवायचं काम हे फक्त संघटनेचे अध्यक्ष येईल, तिथं काम करणारी कोर कमिटी येईल, त्याच लोकांचं आहे असं नका समजू. हे काम तुमचं पण आहे की बाकीचे लोक पण आंदोलनाला उपस्थित राहिले पाहिजे. आता मी इथं सध्या पुण्यामध्येच बरेच जण पेठेमध्ये अभ्यास करणारे बरेच अभियोग्यताधारक असतील, त्यांना पण बोलवा.